मी आत्याच्या घरी जात होतो की रस्त्यातच बस खराब झाली, ज्याच्यामुळे खूपच उशीर झाला होता. जेव्हा मी स्टॉपवर उतरलो तेव्हा खूपच अंधार झाला होता आणि कोणतीच रिक्षा भेटत नव्हती. त्यामुळे मला पायी चालावे लागले. मी खूप दमलो होतो, त्यामुळे एका जागी आराम करायला बसलो. तेव्हा माझ्याजवळ एक सुंदर तरुण मुलगी आली आणि माणुसकीच्या नात्याने तिने मला एक रात्र तिच्या घरात राहायला जागा दिली. तिच्या घरात समोरच खाटेवर झोपलेली तिची आई मला पाहून म्हणाली, कदाचित हा आपल्या कामी येईल. जेव्हा मध्यरात्री मला जाग आली तेव्हा ती मुलगी माझ्यासमोरच. जेव्हा तो या गावच्या सुनसान बस स्टॉपवर बसमधून उतरला तेव्हा रात्रीचे जवळजवळ 10 वाजून गेले होते. त्या गावात भरलेल्या बसमधून उतरणारा तो एकमेव प्रवासी होता. बस त्याला उतरून पुढे निघून गेली तेव्हा त्याने आजूबाजूला नजर फिरवली. जिथपर्यंत नजर जात होती तिथं फक्त त्याला शेत आणि 1-2 झाडेच दिसत होती. खरं तर उन्हाळ्याचे दिवस होते, पण तरीही बाहेर एक सुद्धा माणूस किंवा प्राणी दिसत नव्हते. पण इथले सुनसान वातावरण पाहून असे वाटत होते की इथे माणसंच राहत नाही. त्याला सांगितले गेले होते की रात्री 8 वाजेपर्यंतच या गावात रिक्षा भेटू शकते. त्यामुळे रात्री 8 वाजायच्या अगोदर त्याने इथे पोहोचण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर त्याला 6 ते 7 किलोमीटर पायीच चालावे लागेल. त्यावेळेस मोबाईलचा आविष्कार सुद्धा झाला नव्हता, तर त्याने आत्याच्या मुलाला फोन करून बोलवले असते. त्याने खिशातून प्रवासात आणलेले फुटाणे काढले आणि एक दीर्घ श्वास घेऊन खात खात पुढे चालू लागला. सामानाच्या नावाखाली त्याच्याजवळ फक्त एक छोटी बॅग होती, ज्याच्यामध्ये एक मिठाईचा डब्बा आणि त्याचे 3-4 ड्रेस होते. 3-4 अजून छोट्या मोठ्या वस्तू होत्या ज्या त्याच्या घरच्यांनी त्याच्या आत्यासाठी दिल्या होत्या. तो 15-20 वर्षांपूर्वी इथे एकदा आला होता. तसं तर तो सकाळी लवकर निघाला होता, पण एकतर प्रवास खूप लांबचा होता आणि त्यात गाडी खराब झाली होती, त्यामुळे रात्र झाली होती. शहरातून या गावात फक्त 2च गाड्या येत होत्या, ज्यामधून एक गाडी पहिलीच सकाळी निघून गेली होती आणि दुसरी संध्याकाळी 6 वाजता निघत होती. तो दुसऱ्या संध्याकाळच्या 6च्या गाडीने आला होता, जी रस्त्यातच खराब झाली होती. मेकॅनिक शहरातून घेऊन यायला लागला, त्यामुळे खूपच वेळ निघून गेला होता आणि त्यात दुसरी कोणतीच अशी गाडी नव्हती की त्याच्यावर बसून तो इथपर्यंत आला असता. त्यामुळे त्याला वाट पाहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. बॅग खांद्यावर अडकवून फुटाणे खात खात तो हळूहळू चालला होता. त्याला माहिती होते की 6 ते 7 किलोमीटरचा प्रवास त्याला पायीच करायचा आहे, कारण ज्या प्रकारचा हा परिसर होता कदाचित त्याला इथे कोणतीच गाडी भेटणार नव्हती जी त्याला त्याच्या ठिकाणी पोहोचवेल. 2 किलोमीटर चालल्यानंतर तो एका छोट्याशा गावामध्ये आला होता, पण त्याचे हे ठिकाण नव्हते. त्याला अजून 5 किलोमीटर जायचे होते, ते सुद्धा पायी, आणि हाच विचार करून त्याचा जीव जात होता. गावात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांपासून वाचण्यासाठी त्याने गावातून जाण्याऐवजी गावच्या बाहेरच्या रस्त्याने जाण्याचा मार्ग स्वीकारला. त्याला एवढे तर लक्षात होते की यानंतर अजून एक गाव येणार आहे आणि मग 3 किलोमीटर नंतर त्याच्या आत्याचे गाव येणार आहे, जिथे त्याला जायचे होते. आत्याला राहण्यासाठी हा जगातला शेवटचाच कोपरा मिळाला होता का? आजोबांनी कोणता विचार करून आत्याला या गावात दिली काय माहिती. चालता चालता तो बडबड करत होता. आता त्याला थकवा जाणवू लागला होता. पारस, आपल्याला हिंमत नाही हरायची, रस्ता अजून लांब आहे. चालता चालता तो स्वतःला म्हणाला आणि स्वतःलाच हिंमत देऊन चालत राहिला. दूरवर दिसणाऱ्या प्रकाशामुळे त्याला अंदाज आला की या रस्त्यात येणारे दुसरे गाव आले आहे. त्या प्रकाशावर नजर ठेवून स्वतःला हिंमत देत तो चालत राहिला. काही वेळ चालल्यानंतर त्याच्या पायाने उत्तर दिले, म्हणजे त्याचे पाय खूपच दुखू लागले होते. त्यामुळे तो एका जागेवर बसला. बस स्टॉपपासून ते आत्तापर्यंत तो फक्त 2 ठिकाणीच थांबला होता. त्या गावातला प्रकाश अजून खूप दूरवर दिसत होता. तो थोडासा श्वास घेण्यासाठी तर बसला होता, पण आता परत उठण्याचे त्याचे मन करत नव्हते. त्याचे मन करत होते की आता इथेच जमिनीवर हंतरून टाकून इथेच झोपून जावे, परंतु तो फक्त असा विचार करू शकत होता, पण असे प्रत्यक्षात करू शकत नव्हता. किती वेळ तरी तो तिथेच आराम करत बसला आणि हिंमत करून उठून उभा राहिला, कारण त्याला चालणे तर भागच होते, कारण चालल्यामुळेच तो त्याच्या आत्याच्या घरी पोहोचणार होता. आता तो थोडा पुढे गेला होता की त्याला आपल्या डाव्या बाजूला कोणीतरी पळण्याचा आवाज आला. तो त्या आवाजानेच तिथे स्तब्ध उभा राहिला आणि डोळे मोठे करून आपल्या डाव्या बाजूला पाहायला लागला. त्याच्या हृदयाचे ठोके खूपच वाढले होते, कारण खूपच अंधार पडला होता. त्याला काही पावले पुढचे सुद्धा दिसत नव्हते. त्याने स्वतःला दिलासा दिला की एखादे कुत्र नाहीतर मांजर तिथून पळाले असेल, आणि पुन्हा एकदा तो पुढे जाऊ लागला. हृदयाचे ठोके अजून सुद्धा नॉर्मल झाले नव्हते.
माणसाला नेहमी संकटात देवाची आठवण येतेच. माणूस एवढा स्वार्थी आहे की संकटाच्या वेळेलाच देवाची आठवण काढतो. पारसला सुद्धा हनुमान चालीसा पाठ होती. त्याने पटपट म्हणायला सुरुवात केली आणि म्हणता म्हणता पुढे जाऊ लागला. हनुमान चालीसा म्हटल्यामुळे त्याला आता खूपच धीर आला होता. दुसरे गाव आता जवळ आले होते. त्याला या गावातूनच जायचे होते, कारण त्याच्या चारही बाजूंनी शेतच शेत होते. जो रस्ता फक्त त्याच गावामधूनच जात होता. त्या गावात जाण्या अगोदर पारसने कुत्र्यांपासून वाचण्यासाठी हातात एक काठी उचलली. कोणाच्या घराबाहेर प्रकाशाचा बल्ब जळत होता, तर कोणाच्या घराबाहेर त्याला लोक झोपलेली दिसत होती. नेहमी उन्हाळ्यात खेडेगावात लोक घराबाहेरच अंगणात झोपतात. तो 2 गल्लीतून निघून एका मोकळ्या मैदानात आला होता. एका बाजूला 2-3 कुत्री झोपली होती. त्याच्या पावलांचा आवाज ऐकून त्याच्यातल्या एका कुत्र्याने डोकं वर करून त्याच्याकडे पाहिले. कुत्रा आपल्याकडे पाहतोय म्हटल्यावर पारस घाबरला. त्याला वाटले आपल्या हातात काठी पाहून तो कुत्रा त्याच्यावर हमला करू नये. त्याने लगेच आपल्या हातातली काठी मागे लपवली. तो कुत्रा त्याच्याकडे पाहत राहिला, पण पारसने त्याला काहीच न केल्यामुळे तो पुन्हा एकदा जमिनीवर डोकं ठेवून झोपला. पारस त्या कुत्र्याकडेच पाहून पुढे जाऊ लागला आणि जेव्हा त्याला विश्वास बसला की तो कुत्रा आपल्याला आता काहीच करणार नाही, तेव्हा त्याने एक सुटकेचा श्वास सोडला. त्याच्या आत्याचे घर अजून 2-2.5 किलोमीटर होते, पण आता त्याचे पाय खूपच दुखू लागले होते. त्याच्या पोटऱ्यांना गोळे येऊ लागले होते. त्याला आता इथेच मुक्काम करावासा वाटत होता, कारण त्याला थोडे सुद्धा पुढे चालवत नव्हते. पण अडचण ही होती की त्याचे इथे कोणीच ओळखीचे नव्हते, ज्याच्याजवळ तो मुक्काम करू शकत होता. पारस, हिम्मत हारायची नाही. आता फक्त थोडेच अंतर राहिले आहे. हिम्मत ठेव पारस, हिम्मत ठेव. त्याने स्वतःलाच हिम्मत दिली आणि उठून उभा राहिला. नेमका त्याच वेळेला समोरच्या घराचा खूपच जुना झालेला दरवाजा उघडला आणि त्यातून एक सुंदर तरुण मुलगी बाहेर आली. ती हळूहळू पावलं उचलत पारस जवळ येऊन पोहोचली आणि म्हणाली, तुम्ही कोण आहात आणि रात्रीच्या या वेळेला तुम्ही इथे काय करत आहात? ती मुलगी जवळ येताच पारसला विचारू लागली. 18 ते 19 वर्षाची ती एक खूप सुंदर मुलगी होती, जिने खूपच साधी कपडे घातली होती. मला त्या गावात जायचे आहे, पारस हातानेच एका बाजूला इशारा करत म्हणाला. इच्छा नसताना सुद्धा पारसची नजर तिच्या पायांकडे गेली. पारसचा त्या नजरेचा अर्थ समजताच ती मुलगी हसून म्हणाली, घाबरू नका, मी काय हडळ नाहीये. पारस थोडासा लाजला आणि हसला. तुम्ही कुठून आला आहात? त्या मुलीने लगेचच दुसरा प्रश्न विचारला. पारसने त्याच्या शहराचे नाव सांगितले आणि त्या गावचे सुद्धा नाव सांगितले, ज्या गावात त्याची आत्या राहते, ज्या आत्याला तो भेटायला आला आहे आणि रस्त्यात बस खराब झाल्यामुळे त्याला उशीर झाला आहे. ती मुलगी म्हणाली, त्या गावातल्या खूप साऱ्या मुली माझ्या शाळेत शिकत होत्या. त्याच्यातली एक मुलगी सुमन माझी खूप छान मैत्रीण होती. माहिती नाही आता ती कुठे आहे. खूप वर्ष झाले तिला मी पाहिलेच नाही. त्या मुलीने खूपच दुःखी स्वरात पारसला हे सांगितले होते. सुमन तर माझ्या आत्याच्या मुलीचे सुद्धा नाव आहे, पारस अचानकच म्हणाला आणि त्याने त्याच्या आत्याच्या नवऱ्याचे नाव सुद्धा सांगितले आणि म्हणाला की तीच सुमन तुझी मैत्रीण तर नाही ना? पारसच्या आत्याचे नाव ऐकताच त्या मुलीच्या डोळ्यात एक चमक आली आणि म्हणाली, हो हो, तीच सुमन. तिच्या आईचे आणि वडिलांचे नाव सुद्धा हेच होते. तुम्ही सुमनचे मामे भाऊ आहात का म्हणजे? पारसने हो मध्ये मान हलवली आणि त्या मुलीचे नाव विचारले. माझे नाव राणी आहे. त्या मुलीने तिचे नाव सांगितले. पण हैराण करणारी ही गोष्ट होती की खूप वेळापासून ती मुलगी पारसजवळ उभी राहून त्याच्यासोबत बोलत होती, जशी काय तिला काहीच घाई नव्हती ना घरच्यांची काही भीती होती. तुम्ही असे करा, आमच्या घरी रात्र घालवा आणि सकाळ होताच तुमच्या आत्याच्या घरी जावा. तसे पण तुम्ही खूपच लांब चालत आले आहात, त्यामुळे तुम्ही खूपच दमलेले दिसत आहात. मी तिथे उभी राहून पाहत होते जेव्हा तुम्हाला तो कुत्रा एकटक पाहत होता. मला कुत्र्यांची खूप भीती वाटते, त्यामुळे मी तुम्हाला लपूनच पाहत होते. राणीचे शेवटचे शब्द ऐकून पारसला हसू आले. पण त्या मुलीची ऑफर काही वाईट नव्हती. पायी चालून चालून तर तो खरंच खूप दमला होता. पण अशा अनोळखी मुलीच्या घरी रात्र घालवणे ठीक नव्हते. त्याला ते योग्य वाटत नव्हते आणि त्यात तिच्या घरच्यांना सुद्धा हे आवडणार नाही. पारसने हा विचार केला होता आणि त्या मुलीला सुद्धा तेच सांगितले. पण ती मुलगी राणी म्हणाली, माझ्या घरात फक्त माझी आईच आहे. राणीच्या या बोलण्यावर पारसला अजूनच आश्चर्य वाटले. तुम्ही माझ्या मैत्रिणीचे मामे भाऊ आहात, त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा तुम्ही अनोळखी नाही.
राणी हसून म्हणाली होती. त्यामुळे पारसला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. राणीने माणुसकीच्या नात्याने पारसला तिच्या घरी रात्र घालवायला सांगितली होती, जेणेकरून पारसला अजून काही प्रॉब्लेम येऊ नयेत आणि सकाळी आरामात तो इथून जाऊ शकतो. पारसने पुन्हा एकदा राणीच्या ऑफरवर विचार केला आणि आपली बॅग उचलली आणि तिच्या मागे मागे जाऊ लागला. 2 किलोमीटर अजून पायी चालण्यापेक्षा हे चांगले होते की राहिलेली रात्र त्या मुलीच्या घरी घालवावी आणि सकाळ होताच आत्याच्या घरी रवाना व्हावे. त्या मुलीच्या घरात पाऊल ठेवताच पारस थोडा हैराण झाला, कारण तो एक छोटासा वाडा होता. वाड्यामध्ये छोटंसं अंगण होतं, ज्या अंगणात 2 खाटा होत्या. एका खाटेवर एक व्यक्ती चादर डोक्यावर घेऊन झोपली होती आणि दुसरी खाट रिकामीच होती. कदाचित ती खाट राणीची होती. पारस या गोष्टीवरून हैराण झाला होता की ते घर खूप अस्वच्छ होतं. तिथे अजिबातच साफसफाई केलेली दिसत नव्हती. असे वाटत होते की त्या घरात खूप वर्षापासून कोणीच राहत नाही. त्या वाड्यात 4 खोल्या होत्या, पण त्या खोल्यांना सुद्धा दरवाजे नव्हते. ठिकठिकाणी थोडेसे गवत आणि छोटी छोटी झाडं उगवली होती. तुम्ही यावर झोपू शकता, रिकाम्या असलेल्या खाटेकडे इशारा करून राणी पारसला म्हणाली. पारसने विचार केला की या घरात या दोघीच राहतात, त्यामुळे कदाचित यांना कोणाचाच आधार नसेल. त्यामुळे गरिबीमुळे घराचे हे हाल असतील. कोणताच प्रश्न न विचारता पारसने आपली बॅग जमिनीवर ठेवली आणि त्या खाटेवर झोपून गेला. तुम्हाला भूक तर नाही ना लागली? राणीच्या आता लक्षात आले की तो भुकेलेला असेल. पारसला तर भूक जाणवत होती, पण घराची परिस्थिती आणि वेळ पाहून त्याची इच्छा नव्हती की याच्यामुळे रात्रीच्या या वेळेला या लोकांना त्रास व्हावा. पोरी, कोण आहे ग? अचानक राणीच्या आईने तोंडावरची चादर बाजूला करत राणीला विचारले. आई, एक प्रवासी आहे, त्यांना पुढच्या गावी जायचे आहे. मी त्यांना म्हणाले, रात्र खूप झाली आहे, तुम्ही आमच्या घरी रात्र घालवा आणि सकाळी निघून जावा. राणीने आपल्या आईला उत्तर दिले. चांगलं केलंस पोरी, कदाचित हा आपल्या कामी येईल. राणीची आई हे म्हणाली आणि परत आपल्या तोंडावर चादर घेऊन झोपली. कदाचित हा आपल्या कामी येईल हे शब्द ऐकून पारस घाबरून गेला होता. त्यामुळे पारसने लगेचच राणीला विचारले, मी तुमच्या कोणत्या कामी येऊ शकतो? राणी म्हणाली, काही नाही, तुम्ही फक्त आराम करा. आई तर असेच काही ना काही बोलतच राहते. हे ऐकून पारस शांत झाला होता, पण त्याच्या डोक्यात मात्र खूप सारे प्रश्न होते. कदाचित हे लोक त्याच्याकडून काही पैशांची मदतीची अपेक्षा करत असतील. पारसने हा विचार केला आणि डोक्यावर चादर घेऊन झोपून गेला. त्याने विचार केला होता की सकाळी जाण्याअगोदर तो या दोघींची मदत नक्कीच करणार. खूप थकल्यामुळे पारसला लगेचच झोप लागली. सकाळी सूर्याची किरणे त्याच्यावर पडली, त्यामुळे तो जागा झाला. पहिल्यांदा तर त्याला काहीच समजले नाही की तो कोठे आहे. मग रात्रीचे सगळे दृश्य त्याच्या डोळ्यासमोर आले. तो लगेचच खाटेवरून उठला आणि इकडे तिकडे पाहू लागला, पण तिथे त्याच्याशिवाय कोणीच नव्हते. फक्त 2 तुटलेल्या खाटा तिथे होत्या. त्यांना पाहून असे वाटत होते की खूप वर्षांपासून त्याच्यावर कोणी झोपलेच नाही. तो थोड्या वेळ असाच बसून वाट पाहत बसला की कदाचित राणी आणि तिची आई येईल. पण खूप वेळ वाट पाहून सुद्धा कोणीच आले नाही. तर तो राणीला आवाज देऊ लागला आणि आवाज देता देता आतल्या खोलीत गेला. त्या खोलीत तुटलेल्या खुर्चीच्या व्यतिरिक्त काहीच नव्हते. त्या खोलीची परिस्थिती सुद्धा घरासारखीच होती आणि बाकीच्या खोल्यांची परिस्थितीही देखील तशीच होती. त्याला आता समजतच नव्हते की काय करावे. रात्रीचा किस्सा त्याला एखाद्या स्वप्नासारखा वाटू लागला होता. पण पारसची या घरात उपस्थिती हे एक वास्तव होते, जे स्पष्ट करत होते की तो या घरात त्याच्या मर्जीने आला नव्हता. नक्कीच त्याला कोणीतरी आणले होते आणि त्याला इथे आणणारी ती मुलगी सुद्धा आता दिसत नव्हती. घराची परिस्थिती पाहता असे वाटत होते की या घरात खूप वर्षांपासून कोणी राहतच नाही. या घरातून जेव्हा तो बाहेर निघाला तेव्हा तिथले लोक त्याला विचित्र नजरेने पाहू लागले होते, जसे काय तो एक भूत आहे. तो त्या माणसांकडे दुर्लक्ष करून आत्याच्या घरी जाऊ लागला. पण मात्र चालता चालता त्याच्या डोक्यात रात्रीच्या घडलेल्या प्रसंगाबाबतच विचार चालू होते आणि अखेर तो आत्याच्या घरी पोहोचला. पारसची आत्या आणि तिची मुलगी सुमन अचानक सकाळी सकाळी पारसला पाहून खूपच खुश आणि आश्चर्यचकित सुद्धा झाल्या. आत्याने विचारल्यानंतर पारसने सांगितले की तो रात्रीच आला होता. उशीर झाल्यामुळे मागच्या गावात त्याला कोणीतरी त्याच्या घरात आसरा दिला होता, त्यामुळे तो सकाळी सकाळी इथे आला आहे. पारसने रात्रीबद्दल थोडेफार सांगितले, पण त्याच्यासोबत घडलेला किस्सा मात्र त्याने सांगितला नाही. तिसऱ्या दिवशी पारसचा आत्तेभाऊ पारसला घेऊन त्याच्या मित्राच्या घरी भेटायला गेला. ते तेच गाव होते जिथे त्याला ती मुलगी भेटली होती.
गप्पा मारता मारता पारसने आपल्या भावाच्या मित्राला त्या घराबद्दल विचारले. तेव्हा तो मित्र खूप चकित झाला आणि म्हणाला, दादा, तू हे का विचारत आहेस? त्या मित्राने विचारताच पारसने त्या रात्रीबद्दल सगळं काही त्याला सांगून टाकले. पारसचे बोलणे ऐकून त्याच्या भावाला आणि त्याच्या मित्राला खूप मोठा धक्का बसला होता. ते दोघे पारसला असे पाहत होते की जसं काय पारसला वेड लागला आहे. तुम्ही मला असे का पाहत आहात? पारसने हैराण होऊन त्यांना विचारले. तेव्हा त्या दोघांनी पारसला असे काही सांगितले की सगळं ऐकून पारस त्यांना डोळे फाडूनच पाहत राहिला. त्याच्या पायाखालून जमीन सरकली. पारसच्या भावाने सांगितले होते की, पारस, तू ज्या घराबद्दल बोलत आहेस ते घर कितीतरी वर्षांपासून बंद पडलेले आहे. या घरात खरंच एक आई आणि तिची मुलगी राहत होती. धर्माने तर त्या आपल्यातल्या नव्हत्या, पण दोघी मायलेकी खूपच चांगल्या स्वभावाच्या होत्या. या गावात त्यांच्या धर्माची थोडीफारच घरं आहेत, पण ते सुद्धा खूप चांगले मिळून मिसळून राहणारी लोक आहेत. राणी आणि तिची आई सुद्धा अशीच होती, पण एक रात्री त्या कोणालाच न सांगता कुठे गेल्या माहिती नाही. गावातल्या लोकांनी त्यांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा कोणताच पुरावा हाती लागला नाही. आणि तू म्हणत आहेस की तू त्यांना काल रात्री याच घरात पाहिले? हे कसं शक्य असू शकतं? पारसने त्या मुलीची उंची आणि ती दिसायला कशी होती हे सुद्धा त्याच्या भावाला सांगितले. तेव्हा हे ऐकून त्याच्या भावाचा मित्र चकित झाला आणि म्हणाला, हा, राणीसुद्धा अशीच होती. कोणाला काहीच कळत नव्हते. तिघेही तिथून उठले आणि त्या घराला पाहण्यासाठी निघाले. पण त्या घरात शांततेशिवाय अजून काहीच नव्हते. घराची परिस्थिती जी पारसने सांगितली होती अगदी तशीच परिस्थिती त्या घराची होती. त्या 2 खाटाही तशाच पडल्या होत्या. मनात कितीतरी प्रश्न घेऊन ते तिघे परत आले. पारसला ही गोष्ट आता समजली होती की राणी नावाची ती मुलगी हाडळ नव्हती, तर ती एक माणूस सुद्धा नव्हती. त्याच्या लक्षात आले की त्या रात्री राणी म्हणाली होती की ती त्याला केव्हापासून पाहत होती, पण पुढे आली नाही कारण तिला कुत्र्यांची भीती वाटत होती. जनावरांमध्ये असे वैशिष्ट्य असते की ते अशा गोष्टींना पाहू शकतात ज्या गोष्टी माणूस पाहू शकत नाही. पारसने त्याच्या आत्ते बहिणीला सुमनला सुद्धा सर्व काही सांगितले, जे ऐकून तिला सुद्धा धक्का बसला होता. ती म्हणाली, हो, खरंच दादा, राणी नावाची मुलगी माझ्यासोबत शाळेत शिकत होती आणि माझी खूप चांगली मैत्रीण सुद्धा होती. काही वर्षांपूर्वी ती स्कूलला आली नाही, म्हणून एक दिवस टीचरने तिच्या घरी स्कूलच्या शिपायाला पाठवले होते आणि त्या शिपायाने सांगितले होते की राणी आणि तिची आई अचानकच एके दिवशी त्यांच्या घरातून गायब झाल्या आहेत. आणि दादा, तू म्हणत आहेस की राणी आणि तिची आई तुला त्यांच्याच घरात भेटल्या? कदाचित त्या परत आल्या असतील, सुमनने तिचा विचार सांगितला. पण पारसला माहिती होते की ही गोष्ट काही वेगळीच आहे. जर त्या परत आल्या असत्या तर त्यांच्या घराची परिस्थिती तशी नसती आणि त्या दिवसा त्याला भेटल्या असत्या. पारसने आता ठरवले होते की तो या रहस्याच्या मुळापर्यंत जाणारच. दुसऱ्या दिवशी रात्री त्याच गावात पारस आपल्या भावाच्या मित्राच्या घरी गेला. रात्रीचे 11:30 वाजले होते. पारस त्या घरातून बाहेर निघाला आणि राणीच्या घराबाहेर येऊन बसला. तिथे त्याला बसून सकाळ झाली होती, पण त्याचा हेतू मात्र साध्य झाला नाही कारण त्याला राणीच दिसली नाही. दुसऱ्या रात्री तो पुन्हा एकदा राणीच्या घराबाहेर बसला. रात्रीचे 12:30 वाजले होते. तेव्हा पारसला राणीच्या घराजवळ एक सफेद सावली दिसली. पारस न घाबरता त्या सावलीजवळ जायला लागला. त्या सावलीजवळ पोहोचण्याआधीच पारसने राणीला ओळखले होते. राणी सफेद चेहरा घेऊन पारसला आपल्याजवळ येताना पाहत होती. कोण आहात तुम्ही? पारसने तिच्याजवळ जाताच विचारले. माझ्या मागे मागे या, राणी पारसला म्हणाली आणि पुन्हा तिच्या घराकडे निघाली. पारसने थोडा विचार केला आणि मग राणीच्या मागे मागे जाऊ लागला. पारस राणीच्या मागे घरात पोहोचला होता, पण घरातले दृश्य पाहून त्याला धक्का बसला कारण अगदी त्याच रात्रीसारखं आज सुद्धा एका खाटेवर एक व्यक्ती डोक्यावर चादर घेऊन झोपली होती. पावलांचा आवाज ऐकून त्या व्यक्तीने चेहऱ्यावरची चादर बाजूला केली आणि विचारले, पोरी, कोण आहे ग? आई, पारस आहे. राणीचे उत्तर ऐकताच तिने पुन्हा एकदा डोक्यावर चादर घेतली आणि परत झोपून गेली. राणीने पारसला इशारा केला आणि एका खोलीत निघून गेली. पारस खूपच हैराण झाला होता आणि तिच्या मागे त्या खोलीत गेला. राणी खोलीच्या मधोमध उभी राहून जमिनीला एकटक पाहत होती आणि म्हणाली, आम्ही खूप वर्षांपासून इथेच आहोत. राणीने खालच्या फरशीकडे बोटाने इशारा केला.
पण पारसला काहीच समजत नव्हते. त्याने पुन्हा एकदा राणीकडे हैराण होऊन पाहिले तेव्हा ती त्याच जमिनीकडे एकटक पाहत होती. काही वेळानंतर तिने मान उचलून पारसला पाहिले आणि सांगायला सुरुवात केली. काही वर्षांपूर्वी एका रात्री आम्ही दोघी मायलेकी घरात झोपलो होतो की अचानक चेहऱ्यावर मास्क लावून 3 मुलं दरवाजा तोडून आतमध्ये शिरली आणि आम्हाला जाग येण्यापूर्वीच जबरदस्तीने रस्सीने बांधून टाकले. ते 3 मुलं याच गावामध्ये राहणारे होते आणि ते चोरीच्या हेतूने नव्हते आले. तसे पण या घरात माझ्याशिवाय कोणतीच किमती वस्तू नव्हती. ही मुलं माझ्यासाठीच आली होती. माहिती नाही केव्हापासून ते माझ्यावर नजर ठेवून होते. त्यांनी आळीपाळीने त्यांच्या शरीराची भूक भागवली आणि त्याच दरम्यान एका मुलाच्या चेहऱ्यावरचे मास्क बाजूला झाले होते. मी लगेच त्याला ओळखले होते की तो गावातल्या कोणत्या घरातला आहे. मी ठरवले होते की सगळ्या गावासमोर त्यांचा हा चेहरा समोर आणेल आणि त्यांना बदनाम करेन आणि कदाचित हीच गोष्ट त्यांना समजली होती. त्यामुळे त्या तिघांनी मला आणि माझ्या आईला जिवंत मारून टाकलं. माझ्या आईने डोळे उघडले तेव्हा ते लोक आमच्या खोलीची माती उकरत होते. एका बाजूला माझी आई शांत बसून त्यांना पाहत होती. मी माझ्या आईला आवाज दिला आणि पळत जाऊन तिच्या जवळ पोहोचले. हैराण करणारी ही गोष्ट होती की माझा तो आवाज त्या तिघांपैकी कोणालाही गेला नाही. ते बाहेर जायला लागले तेव्हा मी त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला, पण ते अशा प्रकारे घरातून निघून गेले जसे काही मी त्यांच्यासमोरच नव्हते. माझे शरीर फक्त एका धुरासारखे होते. त्यानंतर आजपर्यंत मी कितीतरी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी कोणालाच दिसत नव्हते आणि नाही माझा आवाज कोणाला जात होता. त्या रात्री तुम्ही मला पाहिले तेव्हा मला खूपच आनंद झाला होता, कारण तुम्ही पहिला माणूस आहात ज्याला मी दिसत होते. त्यामुळे मी विचार केला की तुम्हाला मी माझी सर्व कहाणी सांगेन आणि आता तुम्ही जर आमच्यासाठी काही केलं तर आमच्यावर सर्वात मोठे उपकार होतील. ते लोक आजसुद्धा याच गावात ताठ मानेने जगतात. मी त्यांना रोजच पाहते पण काहीच करू शकत नाही. तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे? पारसने राणीला विचारले. तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या. पोलिसांजवळ जा आणि त्यांना आमची कहाणी सांगून त्या मुलांना पकडून द्या. मी स्वतः पोलिसात आहे. हे जेव्हा मी राणीला सांगितले तेव्हा तिने माझ्याकडे अविश्वासाने पाहिले, जसं काय तिला या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. खरंच? राणीच्या बोलण्यावर आश्चर्य आणि आनंद दोन्ही होतं. हो, मी पोलिसात आहे आणि चांगल्या पोस्टवर सुद्धा आहे, पण तरीसुद्धा हे अशक्य आहे कारण न्यायालय पुरावा मागते आणि आपल्याजवळ असा कोणताच ठोस पुरावा नाही जो दाखवून आपण सिद्ध करू शकतो की त्या तिघांनी खून केला आहे. आणि जर तुम्ही सांगितलेली कहाणी मी सांगितली तर माझ्यावर कोणच विश्वास ठेवणार नाही, उलट माझ्यावर सगळे हसतील. पारस हे बोलल्यावर राणीच्या चेहऱ्यावर उदासी आली होती. पण मी तुम्हाला एक वचन देतो की तुम्हाला न्याय नक्कीच मिळेल. त्यानंतर पारस जाण्यासाठी उठून उभा राहिला. दुसऱ्या दिवशी पारस या गावातून त्याच्या घरी शहरात निघून गेला आणि ठीक 15 दिवसांनंतर एक एक करून ती तिन्ही मुलं गायब झाली. त्यांना खूप शोधले गेले परंतु ते तिघे कुठेच सापडले नाहीत. एके दिवशी सकाळी राणीच्या घराबाहेर त्या तिघांची जाळलेले प्रेत भेटली. माहिती नाही कशी काय ही गोष्ट संपूर्ण गावात पसरली की त्यांच्याकडून बदला घेण्यात आला आहे. राणीने आणि राणीच्या आईने त्यांना मारले आहे. त्यांच्यासोबत त्या तिन्ही मुलांनी दुष्कर्म करून त्यांना त्यांच्याच घरात मारून जमिनीत पुरले होते. लोकांनी सत्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरातील जमीन उकरायला सुरुवात केली तेव्हा तिथे त्यांना 2 हाडांचे सापळे मिळाले होते. नंतर त्याच गावातल्या लोकांनी त्यांच्यावर त्यांच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार केले. पारस काही महिन्यानंतर पुन्हा एकदा आपल्या आत्याला भेटायला आला होता. तेव्हा तो राणीच्या घरासमोरून जात होता तेव्हा त्याची नजर अचानकच राणीच्या घराकडे गेली, पण तिथे काहीच नव्हते. त्याला माहिती होते की राणी आता त्याला कधीच दिसणार नाही, कारण तिची आत्मा न्याय मिळण्यासाठी भटकत होती आणि आता तिला न्याय मिळाला होता. पारसने आपल्या साथीदारांच्या मदतीने या तिन्ही मुलांना किडनॅप केले होते आणि मग त्यांना त्या रात्रीचा किस्सा जसाच तसा ऐकवला होता. तेव्हा त्या मुलांना मोठा धक्का बसला होता. त्यांना वाटत होते की त्यावेळेस त्यांना कोणीही पाहिले नव्हते, पण जो जमिनीच्या आतलं सुद्धा जाणू शकतो तो देव मात्र त्यांना वरून पाहत होता. तुम्ही तुमचे कितीही दोष लपवून ठेवा पण देवापासून कोणतेच दोष लपून राहत नाही. मग हे असे कसे होऊ शकते की देव राणीला न्याय मिळवून देणार नाही? राणीने सांगितल्यामुळे पारसने त्या तिघांना तिच्या घरासमोर जाळून टाकले होते. ते 3 मुलं राणीला पाहू शकत नव्हते, त्यामुळे त्यांना शेवटपर्यंत कळालेच नव्हते की पारसला ही गोष्ट कोणी सांगितली.
त्यांचा मृत्यू होताच राणीने पारसचे आभार व्यक्त केले आणि कायमसाठी राणी आणि तिची आई पारसच्या नजरेसमोरून निघून गेले, कारण त्यांना आता न्याय मिळाला होता. देवाने त्या दिवशी ती बस यासाठीच खराब केली होती की पारसला लेट होईल आणि तो राणीला भेटेल आणि तिला न्याय मिळेल. कधी कधी जे काम दिसायला कोणासाठी तरी वाईट असते, पण तेच काम कोणाच्या तरी किती फायद्याचे असते. आणि हीच गोष्ट त्या देवाला चांगल्या प्रकारे माहिती असते. माणूस फक्त आपलाच विचार करण्यात मग्न असतो, पण देव मात्र त्याचवेळी पूर्ण मानवसृष्टीचा विचार करत असतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की पारसने त्या तिघांना ज्या प्रकारे शिक्षा दिली ती योग्य आहे का त्याने पोलिसांची मदत घेऊन कोर्टात जायला हवे होते. तर फ्रेंड्स, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.